नमस्कार मित्रांनो, आज आपण डोळ्यांच्या विकारासाठी कोणता मंत्र आहे आणि त्यावर कोणती योगासने आहेत ते जाणून घेऊया. त्यासोबत कोणती विधी करायची आहे ते पण सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला लवकर रिझल्ट मिळतील. जर तुम्हाला खूप गंभीर समस्या असतील तर योगासनं करण्याआधी नेत्रतज्ञांचा सल्ला घ्यावा. पण मंत्र थेरपी करून तुम्ही तुमचा हा त्रास मात्र कमी करू शकता. मी ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये जसा मेंटल हेल्थसाठी मंत्रासोबत एक स्तोत्र सांगितलं होतं, तसंच आजही एक उपनिषद सांगणार आहे. जर मेंटल हेल्थसाठी मंत्र थेरपी आणि योगासने माहीत करून घ्यायची असतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. तुम्हाला चक्षुपोनिषद मंत्राचे पठण करायचे आहे किंवा ते मनापासून ऐकायचे आहेत. जर तुम्हाला डोळ्यांचा विकार आहे तर मी जी विधी सांगणार आहे ती दर रविवारी करायची आहे. मी जी विधी आणि मंत्र सांगणार आहे ते तुम्ही कोणतीही अंधश्रद्धा ठेवून करायची नाही, तर एक थेरपी म्हणून करायची आहे. चला तर मग विधी जाणून घेऊया. दर रविवारी पहाटे हे पठण करण्याआधी एका तांब्याच्या भांड्यात तांबड्या रंगाचे फूल, तांबडे चंदन आणि पाणी ठेवावे. तांब्याच्या ताटातील हळदीने खालील प्रकारे यंत्र लिहायचे आहे. पूर्वेकडे तोंड करून बसावे. बसण्यासाठी एक आसन घ्यावे. चतुर्मुख साजूक तुपाचा दिवा लावावा. गंध, अक्षता, फुले वाहून यंत्राची पूजा करावी. ओम ह्रीम हंसहा ह्या बीजमंत्राचा 108 वेळा जप करावा. हळदीच्या 6 माळी जपाव्या आणि नंतर चाक्षुपनिषद मंत्राचे पठण करावे. जप पूर्ण झाल्यानंतर तांब्याच्या भांड्यात जे पाणी ठेवले होते त्या पाण्याने सूर्याला अर्घ्य द्यावे आणि सूर्यदेवाला प्रार्थना करावी की माझ्या नेत्ररोगास त्वरित आराम मिळू दे. दिवसभरात एकदा अळणी जेवण जेवावे. यासाठी एक उत्तम योग म्हणजे त्राटक करताना त्यात सर्व डोळ्यांच्या एक्सरसाइज होऊन जातात. उदाहरण म्हणजे पामिंग, आय रोटेशन, आय साईडवाईज, अप अँड डाऊन एटसेट्रा. पण हे सर्व प्रकार कोणत्याही प्रोफेशनल योग टीचर समोर करावे. आणि जर या डोळ्यांचा त्रास सिव्हिअर असेल किंवा ऑपरेशन झालं असेल तर मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच योगासनं करावी. पण मंत्र चॅन्टिंग थेरपी करून आपण आपला त्रास कमी करू शकतो. पुन्हा भेटू एका नवीन मंत्र आणि योगासनासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.